या गुंडांची विधान भवनाच्या परिसरात मारामारी करण्या एवढी हिंमत झाली कशी? यांची जबाबदारी कोण घेतंय? ज्यांच्याबरोबर आणले त्यांना आम्ही कारवाई करू वगैरे वगैरे हे सगळं ऐकायला खूप चांगलं आहे, पण मुळात एवढं धाडस झालं कसं? आणि मला असं वाटतं की याचं कारण एक आहे की गेल्या काही वर्षांमध्ये सत्तेच्या हव्यासापायी गुन्हेगार गुंड प्रवृत्तीचे, मग त्याच्यामध्ये काही मोकाचे असतील, काही कुठले आरोप असतील, ज्यांच्यावरती अगदी भारतीय जनता पक्षानेच दाऊदचे साथीदार असल्याचा आरोप केला, इक्बाल मिर्ची बरोबर व्यवहार केल्याचे आरोप केले गेले, दाऊदच्या कोणत्या तरी माणसाबरोबर त्याचे धागेदोरे होते असे आरोप केले गेले, आमच्याकडे काही असणाऱ्या लोकांबरोबर सलीम कुत्त्याचा संबंध जोडला गेला आणि त्यांच्याकडे म्हणजे ही यंत्रणा जी वापरली जाते ती एक तर तू भाजपात ये नाही तर तुरुंगात जा. मग साहजिकच आहे लोक भाजपात जातात आणि भाजपात गेल्यानंतर वॉशिंग पावडर लावून त्यांना धुतलं जातं, नाऊ खाऊ घातलं जातं आणि त्यांना राजाश्रय दिला जातो. त्याचा हा दुष्परिणाम आहे आणि तो दुष्परिणाम जरी असताना सत्ता मिळालेली असली तरी आपल्या राज्याचं, महाराष्ट्राचं नाव हे संपूर्ण देशातच नव्हे तर जगामध्ये त्याला यांनी काळीमा फासलाय केवळ आणि केवळ सत्तेच्या लालसेपायी.